नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी, उत्साही? येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. तर आपल्याला हे माहीतच आहे, एनर्जी तयार होत नाही, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. म्हणून आपल्यामधली एनर्जी असेल ती दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होते आणि समोरचा माणूस पण चार्ज होतो. पण आपल्याला एनर्जी पाहिजे असेल तर आपल्याला एनर्जी येणार कुठून, हे एक मोठा प्रश्न आहे. तर ती एनर्जी कशी क्रिएट करायची, त्यासाठी काय करायला पाहिजे? मित्रांनो, आपण हे सगळे करतोच, रोज करतो, पण आपल्याला त्याची जाणीव नसेल. काही जणांना असेल, पण ती एनर्जी कुठून क्रिएट होते? मित्रांनो, रोज आपण पूजा करतो, बरोबर आहे. सर्वजण पूजा करतात, देवाला हात जोडतो. देवाला आपण मागतो काय? तर आपल्या मनाला आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण देवाला मागतो. पण देवाला मागतो आणि नंतर आपल्या कामाला जातो, आपण काम चालू करतो. पण आपल्याला माहीत आहे काय, आपण ही गोष्ट नंतर विसरून जातो. कारण करता करविता परमेश्वरच आहे. जे आपण करायचं ते देवालाच करायचं आहे आणि करून घेणार आपल्याकडनं तो पण परमेश्वरच आहे. हे आपण नंतर विसरून जातो. नंतर म्हणतो की नाही, मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं. पण आपण असं का नाही म्हणू शकत की ही मी आता देवाला सोडलं आहे, देव माझ्याकडनं करून घेईल. कारण करता करविता परमेश्वरच आहे. तर असं आपण का नाही म्हणू शकत? कारण आता जेव्हा शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं, तेव्हा त्यांनी काय म्हटलं? त्यांनी असं नाही म्हटलं की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे. स्वराज्य निर्माण व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे, आणि श्रींची जी इच्छा आहे ते श्री करणारच आणि आपल्याकडनं करून घेणार. आपण फक्त निमित्त मात्र आहे. मित्रांनो, आपण आहे काही वर्ष राहणार, कोणी 50, 70, 80, 100 वर्ष राहणार. नंतर त्या देवालाच हे राज्य चालवायचे आहे आणि करता करविता तोच आहे. कारण आपल्या पश्चात कोण सांभाळणार आहे? कारण हा देवच सांभाळणार आहे. म्हणून ज्याला सांभाळायचं आहे तो त्याचे काम तुझ्याकडनं बरोबर करून घेणार. आपण फक्त निमित्त मात्र होणार आहे. तुम्ही कितीही पैसे कमावा, कितीही मोठे व्हा, आपल्याला ह्या जगातून एक दिवस जायचंच आहे. मग आपण हे जसं श्रेय आपण का घ्यायचं? हे देवाला द्यायचं ना श्रेय सर्वांनी. तर मित्रांनो, यामुळेच आपल्याला एनर्जी मिळते. जेव्हा आपण ठरवतो हे ईश्वरी कार्य आहे, ते अंतप्रेरणा ऑटोमॅटिक आपल्यामध्ये तयार होते आणि ती एनर्जी पण आपल्यामध्ये तयार होते. जसं लोकमान्य टिळकांनी पण म्हटलं आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि यामधून त्यांना एक